हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया एकदम स्पेशल रेसिपी। म्हणजे कधी कधी काय होते, आपल्याला एकदम स्पेशल खायचं मन असते, पण घरात कुठलीच स्पेशल भाजी अवेलेबल नसते, फक्त कांदा बटाटा टॅमॅटोच असते। पण आज आपण ह्याच कांदा बटाटा टॅमॅटोने एकदम स्पेशल रेसिपी बनवून तयार करूया, म्हणजे बटाट्याची झणझणीत भाजी आणि टॅमॅटोची मस्त पुरी। आणि प्रत्येक पुरी टुम फुलून तयार होणार आहे, म्हणजे जसे भटुरे असतात ना त्या टाईपमध्येच छान अशी फुलून तयार होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि ही रेसिपी इतकी स्वादिष्ट असते ना की वेज खायला तांडव करणारी माणसं सुद्धा एकदम मागून मागून खातील। एकदम स्वादिष्ट बनून तयार होणार आहे। चला तर ही मजेदार रेसिपी आपण सुरू करूया। नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझे कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर इथे मी 3 टॅमॅटो घेतलेले आहेत टॅमॅटोच्या पुरीसाठी। तर ह्याची आपण प्युरी बनवणार आहोत टॅमॅटो पुरीसाठी। तर इथे मी धुवून घेतलेले आहेत 3 टॅमॅटो। वरचा जाड भाग कापून टाकायचा आहे आणि आतमधून कट करून घ्यायचा आहे। हे बघा, हे आपण शिजवून घेणार आहोत 5 मिनिटांसाठी। तुम्ही अशी प्युरी बनवली मिक्सरमध्ये तरी चालेल, पण अशीच म्हणजे मिक्सरमध्ये प्युरी बनवल्यावर काय होते, त्याचे सालं काढता नाहीत, म्हणून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। मोजकंच पाणी घ्यायचं आहे, फक्त थोडंसं बुडेल असं, आणि 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण गॅसवर 5 मिनिटांसाठी शिजत ठेवूया। आणि टॅमॅटो शिजते तोपर्यंत आपण आता भाजीची तयारी करून घेऊया। तर इथे मी 4 बटाटा धुवून घेतलेले आहेत, ते आतमधून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे छोटेच पीस करून घ्यायचे आहेत। 1/4 करत आहे मी। हे बघा, एकदम लहान पीस केल्याने काय होते, पटकन 2 शिट्ट्यामध्ये शिजून येतात। तर आपण कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्यामध्ये शिजवून घेणार आहोत। किंचित मीठ ॲड करायचं आहे, मोजकंच पाणी टाकायचं आहे। हे बघा, फक्त अर्ध बुडेल इतकंच पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे, नाहीतर मग ते कुकरमधून बाहेर येते पाणी। तर आता आपण 2 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊया। पूर्वतयारी केलेली असल्यावर किती सुख असते ना म्हणून अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली चांगली असते कधी। तर आता इथे आपली टॅमॅटोसुद्धा 5 मिनिटात शिजून तयार झालेली आहेत। तर आता आपण पीठ मळायची तयारी करून घेऊया। बटाट्याला सुद्धा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। हे बघा, टॅमॅटो थंड झालेले आहेत। तर अगोदर काय करायचं, पीठ मळायच्या अगोदर आपण ह्याची प्युरी करून घेऊया, ह्याची सालं काढून घेऊया। छान अशी शिजलेली आहेत, हे बघा, मस्त सालं अशी निघतात, व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहेत आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत। पण जरा तुम्ही मोठंच भांडं घ्या, मी छोटं भांडं घेतलं होतं, तर ते छोटं भांडं एकदम भरलं का ते वरती यायची शक्यता असते। मी थोडक्यात वाचली, नाही ते सर्व वरती आलं असतं, म्हणून तुम्ही कधीसुद्धा मोठंच भांडं यूज करा। हे बघा, तर आता त्याची प्युरी करून घेऊया। मी एकदम जपूनच केलेलं म्हणून ते वरती नाही आलं, पण छान अशी प्युरी झाली। हे बघा, आता काय करायचं, मी 2 वाटे पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे, मीठ, किंचित मीठ, थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि गरम मसाला ॲड केलेला आहे। आणि हा ओवा, अजवाईन सांगतात, ओवा क्रश करून टाकायचा आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि इथे मी किंचित म्हणजे पाव चमचा बेकिंग सोडासुद्धा ॲड केलेला होता, म्हणजे त्याने काय होते, पुरी मस्त फुगते। आणि इथे आता मी थोडंच प्युरी घेत आहे अगोदर, म्हणजे अगोदरच सर्व ॲड नका करू, नाहीतर पीठ नरम व्हायची शक्यता होईल, म्हणून मी अगोदर काय केलं, अर्धच प्युरी घेतली, टॅमॅटोची प्युरी, आणि मिक्स केली, पण ते जरा कमीच पडलं म्हणून मी सर्वच यूज केलं। हे बघा, म्हणजे 2 मोठ्या वाट्या मी पीठ घेतल्या होत्या, तर 3 टॅमॅटोची प्युरी एकदम परफेक्ट झाली। आणि तुम्हाला लागलंच तरच तुम्ही पाणी ॲड करा, नाहीतर टॅमॅटो प्युरीनेच छान असं पीठ मळून तयार होते। मी थोडंसं किंचित पाणी घेतलं आणि छान असा गोळा मळून तयार करायचा आहे। हे बघा, एकदम परफेक्ट झाला, बरोबर। हे बघा, आता ह्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी साईडला करून ठेवायचं आहे। एकदम चिकना झालेला आहे। हे बघा, तर आता इथे मी 1 कांदा कट करून घेतलेला आहे, 2 मिरच्या आतमधून कट केलेल्या आहेत, आणि हे आपले बॉईल बटाटा हाताने मॅश करून घ्यायचे आहेत। आता काय करायचं, एक पातेलं ठेवायचं गॅसवर, पातेलं गरम झालं का त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे। आणि इथे आता राई, मी इथे राई घेतलेली होती, तुमच्याकडे जिरा असेल तर तुम्ही जिरासुद्धा ॲड करू शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त राई ॲड केली। आता त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आणि ही आपली कट केलेली मिरची, आणि थोडंसं लसूणसुद्धा, क्रश केलेलं लसूणसुद्धा ॲड करायचं आहे। तुम्ही मिरची कुटून टाकली तरी चालेल, मी
कट करून टाकली होती। आता कांदा लाल झाल्यावर त्यामध्ये एक बारीक कापून टोमॅटो ॲड करायचा आहे। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटं टोमॅटो नरम व्हायची वाट पाहायची आहे। आता टोमॅटो नरम झालेला आहे। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मसाले ॲड करूया। आपला आगरी कोळी मसाला, किचन किंग मसाला, थोडीशी हिंग ॲड केलेली आहे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। छान असं फिरवून घ्यायचं आहे। 30 ते 40 सेकंद फिरवून घ्यायचं आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे, मसाल्याचा कच्चा पण जायला हवा। हे बघा, आता त्यामध्ये आपला हा बॉईल बटाटा ॲड करायचा आहे। छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि हो, साईडला 1 ते 2 कप पाणी थोडंसं कोमट करायला ठेवायचं आहे। थंड पाणी ॲड करायचं नाही आहे, फक्त कोमट पाणीच ॲड करायचं आहे, कोमट नाही तर गरम पाणी। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं मी कोमट पाणी केलेलं होतं ते ॲड करायचं। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान फिरवून घ्यायचं आहे। आणि हो, ह्यामध्ये लास्टमध्ये आमचूर पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि गरम मसाला पावडर ॲड करायचा आहे। आमचूर पावडरने खूपच अफलातून टेस्ट येतो, म्हणून आमचूर पावडर आवर्जून टाका। आता 10 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे। आता हे आपल्या पिठाला सुद्धा 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत। आता हे मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। जितकी तुम्हाला पुरी मोठी हवी असेल ना, तितकेच गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, आता हे इतके अगोदर मी लाटून घेणार आहे आणि इथे आपली आता भाजी सुद्धा रेडी झालेली आहे। एकदम मस्त असा सुगंध सुटला होता आणि टेस्टला पण इतकी छान झाली होती ना की काय सांगू। फक्त बटाटा आणि टोमॅटोनीच इतकी अफलातून भाजी तयार झाली होती। आता हे झाकण ठेवायचं आहे, थंड झाल्यावर अजून ती घट्ट होईल। आता पुरी लाटून घेऊया आपण। तुम्ही इथे तेल सुद्धा यूज करू शकता, मी इथे तेल यूज करत नाहीये, मी पीठच यूज करत आहे। तर आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। अगोदर 4-5 पुऱ्या लाटून ठेवायच्या आणि त्या फ्राय करून घ्यायच्या। एकदम जाड सुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही। ब्रेकफास्टसाठी तर एकदम अफलातून रेसिपी आहे, म्हणजे खूप छान लागते ब्रेकफास्टसाठी। हे बघा, तर आता हे अशा सर्व पुऱ्या आपण लाटून तयार करून घेणार आहोत। आणि आता कढईमध्ये तेल, कडकडीत तेल तापवून ठेवायचं आहे, म्हणजे थंड तेल, जरा कोमट सुद्धा नाही, एकदम कडकडीत तेल तापवायचं आहे। कडकडीत तेलाने काय होते, पुरी लगेच फुलायला सुरुवात होते। हे बघा, टाकताबरोबरच पुरी एकदम टूम फुलून तयार होते, जशी भटुरे असतात ना त्या टाईपमध्येच। आणि थोडासा बेकिंग सोडा ॲड केलेला असतो, म्हणून सर्वच पुऱ्या एकदम टूम फुलून तयार होतात। आणि ही पुरी तुम्ही अशी नुसती सुद्धा खाऊ शकतात, म्हणजे चहा बरोबर सुद्धा खाऊ शकतात। इतकी छान लागते, इतकी स्वादिष्ट लागते। हे बघा, तर आता सर्व पुऱ्या आपण अशाच बनवून तयार करून घेणार आहोत। काही झंझट करायची गरज नाही, टाकता बरोबरच फुलायला सुरुवात होते। हे बघा, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। काहीच स्पेशल भाजी लागत नाही, फक्त कांदा बटाटा टोमॅटोनेच खूपच छान टेस्टला लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा ही रेसिपी। जे व्हेज नाही खाणार ते सुद्धा मागून खातील। हे बघा, आपली आता भाजी एकदम रेडी आहे। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही फेसबुकवर पाहत असतील तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा। आणि हो, ही रेसिपी नक्की ट्राय करा। आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे आणि सर्वांनाच आवडलेली आहे, जे व्हेज खात नाही त्यांना सुद्धा आवडलेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तोपर्यंत खा पिया मस्त राहा। ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय।